नमस्कार जय मित्र. स्वरांगण कसं ओळखायचं त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहू. हा कीबोर्ड तयार केलेला आहे मी. असा हा कीबोर्ड आपण ह्याच्यावरती हे शास्त्रीय संगीत म्हणजे भारतीय संगीतापैकी तुम्हाला माहिती सांगतो. हे आहेत सप्तक. भारतीय संगीतामध्ये 3 सप्तक पडतात. एका सप्तकामध्ये 12 स्वर होतात. मंत्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक असे एकूण तीन सप्तक असतात. 3 सप्तकामध्ये 12 स्वर असतात. तसेच वेस्टर्न मध्ये पाश्चात्य संगीतामध्ये मेजर असतात. सी मेजर, डी मेजर, एफ मेजर, ई मेजर. पाश्चात्यामध्ये मेजर असतात आणि भारतीय संगीतामध्ये 3 सप्तक असतात. याच्यामध्ये 4 फ्लॅट स्वर लागतात. ह्याच्यामध्ये तीव्र, कोमल असे स्वर येतात. आणि ह्या एकामध्ये 12 स्वर, तर एकूण 3 सप्तक पडतात. म्हणजे मंद सप्तकामध्ये 12, मध्य सप्तकामध्ये 12 आणि तार सप्तकामध्ये 12. तर हा जो चार्ट केलेला आहे, हा जो चार्ट आहे तो मध्य सप्तकामधला आहे. मध्य सप्तक हा चार्ट आहे मध्य सप्तक. म्हणजे काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5 आणि खाली काळी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे पांढरी काळी नाही, खाली पांढरी 1 ते 7 पर्यंत हा एक सप्तक झाला. म्हणजे हे 2 काळ्या 2 आणि त्याच्या साईडच्या काळ्या 3 हे झाला एक सप्तक. इथून पुढे दुसरा सप्तक चालू होतो. हा त्या काळी 1 पासून हा इकडे दुसरा सप्तक तार सप्तक चालू होतो. तार सप्तक म्हणजे इथून आवाज वर चढत जातो, इथून आवाज खाली जातो. आता ही इथला हा मध्य सप्तक, मंत्र सप्तक हा. त्या इथल्या काळी पासून इकडं मंत्र सप्तक होतो. जर आपल्याला तिथं विचारतात स्वर म्हणजे इन्स्ट्रुमेंटवर तुम्हाला वाजवून घेतात किंवा वाजवायला ते न वाजवले तुम्हाला ओळखायला होतात. ते ओळखायचं कसं? एवढ्या स्वरापैकी कुठला बी एक स्वर दाबला त्यांनी, मानलो डी स्वर लावला, तर डी स्वर लावला तर तुम्ही अंदाज ओळख घ्यायचा. तो प्रॅक्टिसचा भाग आहे, सरावाचा भाग आहे. जेवढी तुम्हाला सरावाने प्रॅक्टिस होईल तेव्हाच तो तुम्हाला समजते. पण जर नवीन पोरासाठी थोडक्यात माहिती व समजण्यासाठी हा सप्तक पाठ करायची. तिन्ही पण सप्तक ती पाठ करून ह्या अंदाज लावायचा कुठल्या सप्तकामधला ते स्वर असू शकतो. म्हणजे तार सप्तकातला का मंत्र सप्तकातला, मध्य सप्तकातला. म्हणजे आवाजाची स्ट्रेंथ लेवल बघायची की जास्त हाय वर चढलेला आवाज आहे का, मिडियम आहे का, डाऊन आहे एकदम. जर ह्याच्यापैकी जर डी स्वर लावला तर तुमच्या वाद्यापैकी जो कुठलं पण वाद्य असो, ट्रम्पेट, क्लारनेट, सॅक्सोफोन कुठलं पण वाद्य असो, त्याच्यावरचा तुम्ही स्वर लगेच चंद सेकंद मध्ये असं क्लिक करायचं. डोक्यामध्ये लक्ष असू द्यायचं, ध्यान ठेवून बारकाईने लक्ष ठेवून तो स्वर मॅच करायचा बघायचा. जर स्वर जमलाच नाही, मॅच करताच समजूच लागलं तर डायरेक्ट, जर जमतच नसेल तर तो पर्यायी मार्ग पूर्ण स्वर वाजवायचे. म्हणजे सी पासून ते डी, खालच्या शी पासून ते वरच्या शी पर्यंत पूर्ण शी सा रे ग म प ध नि सा असं फास्ट मध्ये वाजवून बघायचं. जिथं कुठं मॅच होईल तिथं लॉंग स्टेप ना असं म्हणजे लॉंग सूर द्यायचा. हा स्वर मॅच होतो म्हणून. तर हे झाले. ह्याच्यापैकी जर तुम्हाला म्हणजे आता तिनं मुंबई झालं, नवी मुंबई झालं, आता पुण्याची बँड टेस्ट आहे. खास करून पुण्याला असं लावतील असा अंदाज आहे, कारण मुंबईला हे लावतोच कीबोर्ड. जर पुण्याला बरेच पोर आहेत पुण्यासाठी, यापैकी सप्तक पाठ करायचं. इकडं असतं इकडं असतं. तुम्ही पियानो तुमच्या समोरच असतो, पियानो दिसतो की बोट कुठं आहे, म्हणजे अंदाज धरायचा की बोट पियानोवरचं बोट आणि कुठल्या दिशेला आहे. जास्त कडक आवाज म्हणजे ह्या साईडला इकडच्या साईडला असेल तर आवाज बारीक होतो. तर तिकडले स्वर म्हणजे जर तुमचं ट्रम्पेट असेल, करंट असेल, ते स्वर वरच्या स्वरामधले दाखवायचे. म्हणजे चेक करायचं.